नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाजरीचं थालीपीठ। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या बाजरीचं पीठ। आता थंडीचा सीझन आहे, थंडीमध्ये बाजरीच्या भाकऱ्या किंवा बाजरीची कुठली रेसिपी खावी, कारण ती तब्येतीला आपल्या अतिशय पोषक आहे। हे 2 वाट्या बाजरीचं पीठ घेतले, यामध्ये थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। त्यात आपण घालायचंय ही बारीक चिरलेली मेथी, ही चांगली धुवून बारीक चिरून घेतली आहे। मेथीने या थालीपीठाला अतिशय छान स्वाद आणि एक वेगळा फ्लेवर छान येतो। त्याचप्रमाणे त्यात घालायचे कोथिंबीर, हे इथे मी आलं आणि मिरची चांगलं चेचून घेतलेलं आहे, ते घालूया। मी इथे 3 मिरच्या घेतल्या आहेत, जेव्हा आपल्याला दुसरं काही तिखट यात घालायचं नाहीये, त्यामुळे तुम्हाला जेवढं तिखट हवंय त्या प्रमाणात मिरची घालायची। आता यात घालूया आपण हळद अर्धा चमचा, हिंग घालायचा आहे थोडासा, 2 चमचे तीळ घालूया। तिळाने याला छान एक क्रंच येतो आणि तीळ सुद्धा या थंडीच्या सीझनमध्ये आपल्या आहारात घ्यावे। 1 चमचा धणे जिरे पावडर आहे। त्यानंतर यात आपण घालूया 1 चमचा तूप। तुम्ही तेलही घातलं तरी चालेल, पण तुपाने आणि जास्त खमंग लागतं। थोडासा यामध्ये गूळ घालायचा आहे, कारण मेथीचा जो कडवटपणा असतो तो बॅलन्स होण्यासाठी चवीपुरता गूळ घालायचा, याने नक्कीच टेस्ट वाढेल। जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर आपण यामध्ये थोडासा ओवा घालायचा आहे, थोडा हातावर क्रश करून घालूया। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आधी। यात मीठ घालायचं राहिलंय, आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। हे आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाहीये, अजिबात पाणी घालायचं नाही, म्हणजे आपण हे फार जास्त दिवस टिकू शकतात, तुम्हाला प्रवासात नेता येतील ही थालीपीठं, त्यामुळे यामध्ये आपण पाणी नाही घालणार आहोत। मेथी सुद्धा, कोथिंबीर मेथी ही व्यवस्थित धुवून त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकून मगच घ्यायची आहे। यात आपण कांदा किंवा इतर असं काही घातलेलं नाही की ज्याने हे खराब होणार, त्यामुळे ह्या प्रवासाला न्यायला सुद्धा ही थालीपीठं चांगली आहेत। आता हे सगळं नीट मिक्स झालेलं आहे। यामध्ये आता आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत। यात हे पीठ भिजवायला आपण पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये, हे आपण पीठ दह्यामध्ये भिजवायचे। आता हळूहळू थोडं थोडं दही घालायचं, जेवढं गरज लागेल पीठ मळायला तेवढंच घालायचं आहे। आपल्याला हे अति पातळ सुद्धा नाही आणि अगदी घट्ट सुद्धा नाही, असं सेमी सॉफ्ट पीठ मळून घ्यायचे। हे ताकात सुद्धा तुम्ही भिजवू शकता। अजून लागणार आहे दही। हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। पूर्ण दही मी वापरलंय यासाठी। हा एवढाच घट्ट मळायचा आहे गोळा। हे तुम्ही थापून सुद्धा करू शकता, शॅलो फ्राय, आणि डीप फ्राय सुद्धा करू शकता। हे अगदी प्रवासात हमखास 4 ते 5 दिवस टिकतात, अगदी चांगले। आता हे 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचे झाकून, आणि मग आपण थालीपीठं करायला घ्यायची। ह्यात आपण गव्हाचं पीठ घातले, त्यामुळे आपण हे थापून, लाटून किंवा तळून तीनही प्रकारे करू शकतो। हे बघा 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण थालीपीठ करायला घेऊया। आता याचे आपण गोळे करून घ्यायचे। एवढे मोठे मोठे घ्यायचे, कारण थालीपीठं ही थोडीशी जाडच असतात चपातीपेक्षा। एवढे गोळे करून घेऊया। हे बघा, यात आपले 7 गोळे झालेले आहेत। आता आपण लाटून करायचे थालीपीठ। इथे मी पीठ घेतलंय लावायला थोडंसं, यावर थोडेसे तीळ लावणार आहोत आपण, यामुळे चांगला एक क्रंच येतो थालीपीठाला। हे
हे लाटूया. यामध्ये बाजरीचं पीठ असल्यामुळे ह्याच्या ज्या कडा असतात त्या अशा कातरलेल्या होतात. तर हे असंही तुम्ही भाजू शकता किंवा फ्राय करू शकता, किंवा जर तुम्हाला एक म्हणजे शेप जर व्यवस्थित हवा असेल गोल, तर तुम्ही एखाद्या झाकणाने किंवा कुठल्याही प्लेटने त्याला शेप देऊ शकता. हे बघा, हे एवढं जाड ठेवायचं आहे, याच्यापेक्षा पातळ नाही करायचं. अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे आणि प्रवासात जाताना तर अतिशय उत्कृष्ट आहे हा. तुम्ही नुसतंही खाल्लं तरी टेस्टी लागतं, आणि किंवा दही, सॉस, कुठली चटणी यासोबत सुद्धा अतिशय छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या पानांमुळे थोडासा वेडावाकडा होऊ शकतो शेप. हे बघा, आपले थालीपीठ लाटून झालेली आहेत. आता भाजायला घेऊया. इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला याला जास्त तेल किंवा तूप, बटर लावायची गरज नाही आहे. यावर तुम्ही तेलही घेऊ शकता किंवा तूप किंवा बटरही घेऊ शकता. इथे मी तूप घेते. आता लो टू मीडियम हीटवर आपल्याला हा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. याला थोडं वरून सुद्धा तूप लावूया. आलटून पालटून छान अगदी गोल्डन कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण हे पलटून घेऊया. वा, अगदी छान भाजलं गेलंय एका बाजूने. असंच आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त भाजून घेऊया. आणि अतिशय खमंग आणि खुसखुशीत लागतात ही थालीपीठ. असं दाबून छान व्यवस्थित सगळ्या बाजूने कडांनी सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला खरपूस. आणि थोडंसं हे जाड असल्यामुळे याला थोडा वेळ जातो भाजायला. आता हे दोन्ही बाजूनी छान भाजलं गेलेलं आहे. काढून घेऊया आपण. आणि अशीच बाकीची सगळी थालीपीठ भाजून घ्यायची. काढून घेऊया. मस्त अगदी खमंग मेथीचा सुगंध सुटलेला आहे. हे बघा, आपली बाजरीची थालीपीठ तयार आहेत. अगदी खुसखुशीत झालेली आहेत. तुम्ही नक्की करून बघा. अगदी छान अशी प्रवासात नेण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहेत आणि चवीलाही तेवढीच छान आहेत, पौष्टिक आहेत. तुम्ही नक्की करून बघा. आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ही तुम्ही दह्यासोबत किंवा सॉस, चटणी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता, किंवा नुसतीही अतिशय टेस्टी लागतात.